हाँ शीर्षक जेसीबी आला आता. आणि तू कुठे असेल नाही लपू शकस, कोणतं तरी हातात असलं पाहिजे. ओके, कोणतं तरी हातामध्ये ना. अगो भाई घोर बघ शिशा आहे बघ घोर हे बघ तू थांब जरा. एक बीच आहे. अरे बीच आहे. ए थांब की आता बीच आहे. सांड पण आहे. हां बीच बीच आहे ना शिशाचं. शिशा मला हलवलीस की नाही, मोबाईल खाली पडला. झाडच यायला लागलं तर घर फक्त गेलं. अगो बघ कसं घर बांधलंय तीवर. बोटिंग आहे खाली, रिव्हर राफ्टिंग आहे. होय की आहे बघ इथं खाली. हाय हॅलो नमस्कार, मी नेकांची सोनाली आणि नवीन असा छान ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असाल आणि कालचा व्हिडिओच मी कंटिन्यू करते. जेवण खरंच खूप छान होतं. पहाडी एरियामध्येच आम्ही जेवण केल्यासारखं वाटलं आम्हाला. खूप भारी वाटलं जेवण, खरंच खूप छान होतं. आणि नंतर ना जाता की आम्हाला रिव्हर राफ्टिंग दिसलं. सो सगळ्यांचा विचार होता की रिव्हर राफ्टिंग करू, तर ॲक्च्युली ना की कालचा पूर्ण दिवस रात्रभर अजिबात झोप झालेली नव्हती. तरीही आता इथंपर्यंत आलो आहे तर रिव्हर राफ्टिंग करायचं, कारण मोसम पण खरंच खूप छान होता. ऊन पडलेलं होतं थोडंसं, पाऊस वगैरे काही नव्हतं, थंडी वगैरेही जास्त काहीच नव्हता आणि सगळे ते रिव्हर राफ्टिंग करत होते. सो सगळ्यांचाच विचार झाला की चला करू. मीच थोडं घाबरलेली, कारण पाणी बघून मलाच इच्छा होत नव्हती, कारण मी पाणीला खरंच खूप घाबरते. त्यामुळे पण कसं तरी करून मलाही घेऊन गेले सगळे, तर सगळे करतायत तर आपणही करू. सो त्यासाठी रिव्हर राफ्टिंग ही आम्ही तिथं केलं. पुढं तुम्हाला मी ब्लॉगसुद्धा किंवा तो व्हिडिओचा क्लिपसुद्धा टाकलेला आहे, सो ते नक्की बघा. बागडोगरा विमानतळ हे आपल्या भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील सिलिगुडी येथे असलेलं ही विमानतळ आहे. बागडोगरा एअरपोर्ट ते आपल्याला आता पोचायचं आहे गंगटोकला. तर ॲक्च्युली 5 तास तरी लागेल आणि जेवण वगैरे किंवा ह्या त्या गोष्टी असं टोटल एक 6 तास तरी लागतील असं ड्रायव्हर बोलत होते. बट ॲक्च्युली आम्ही आता इथे रिव्हर राफ्टिंगसाठी थांबलेलो आहे. सो आय थिंक मला इथे वाटतं की 1.5 ते 2 तास तरी जाईलच, प्लस ट्रॅफिक. सो अशा गोष्टी काहीतरी जाता करत गेलो आम्ही, त्यामुळे थोडंसं वेळ हे लागणारच आहे असं आम्ही धरलेलंच होतं. सो फक्त आता जाऊन काय करायचं आहे, हॉटेलवरती जेवायचं आणि झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून आपल्याला परत जायचं आहे. I think the total distance from Bagdogra to Gangtok is estimated in 125 किलोमीटर. ॲक्च्युली कधी 108 किलोमीटरसुद्धा दाखवलेलं आहे. सो अशा पद्धतीनं आम्ही आता रिव्हर राफ्टिंग करतो आहे. सो एन्जॉय. Stop.
ओके फॉरवर्ड फॉरवर्ड चला ये यस ठीक है यस Cucu bawa itu kan dulu. Biar di bawah itu. चला बोट. रिव्हर रॅफ्टिंग करून खरंच खूप मजा आली आणि नंतर ना तिथेच मग चेंज करून आम्ही चहा घेतला आणि परत निघालो ॲक्च्युली गंगटोककडे. आणि जाता जाताच एवढा व्ह्यू छान होता ना की ॲक्च्युली आपल्या डोळ्यासमोर कसं पुणे मुंबई आहे ना तर तसं इथे सगळंच डोंगर वातावरण खरंच खूप भारी वाटत होतं. आणि आता इथून आपल्याला आता परत सिक्कीममध्ये जायचं आहे. सो तुम्हाला सिक्कीमसुद्धा दिसेलच कसं आहे. आणि ॲक्च्युली असं ऐकलेलं होतं की खूप क्लीन आहे आणि तिथली ॲक्च्युली प्रोटोकॉल्स वगैरे खरंच खूप भारी आहेत म्हणजेच स्वच्छताच्या बाबतीत वगैरे. सो तिथे गेल्यावरच आपल्याला कळेल. ही चेकपोस्ट आहे. सो इथून आपल्याला चेंज होईल. आता आपण वेस्ट बेंगॉलमधून डायरेक्टली आता आपण सिक्कीममध्ये पोहोचू. सो चला तर मग आता सिक्कीमचं रोड ट्रिप आपण कशी आहे बघू आणि गंगटोकमध्ये आपण संध्याकाळी पोहोचूच. ट्रॅफिक पोलीस असते साधे. अरे नमस्कार कर सिक्कीमला. सिंगतम नाही ग चेष्टा करतात बाबा. सिक्कीम व्हिडिओ घ्या. आपल्याला विचारलं नाहीत ना. रोंगपूर आहे तसं बेला अंखना सांगा याची स्टोरी माहिती ते का समोर तुला? येतं. मला सांगितली होती ना 7 sisters and 1 brother म्हणून. अभी इधर रास्ता क्लियर होगा ना सिक्किम जैसे एंट्री किया ना. हा क्या हाँ प्लास्टिक नहीं है क्या? सुपारी खाने में थूकना नहीं है मना है. असं असावं खरंच असावं. शैलेश थांबा. असंच माउंटेन एरिया आहे का पूर्ण? आपण वर चाललोय. हे सोन्याची छत्री. ठीक आहे दिसतंय जरा बघितलं इथे. सुशा हे बघ काय व्ह्यू आहे इथं. ओके सॉरी. हे बघ सुशा वा हे बघ हे बघ वाव एक नंबर.
हे गो हे बघितली का इकडे हे बघ हे बघ हे बघ यक्ष बीके है ना इसलिए ठंड लग रही है। सॉक्स घाल पायामध्ये सॉक्स घाल पायामध्ये सॉक्स घालून तो पायात थंडी वाजते पायाला एक नंबर सिक्कीम येताना बघतानाच एवढं छान वाटत होतं. सो उद्या एवढी एक्साइटमेंट आहे की कधी एकदा बाहेर पडून छान एक्सप्लोर करू वगैरे असं. सो उद्या नथुला पास आहे, बाबा मंदिर आहे, परत गंगटोक मार्केटलाही आपल्याला जायचं आहे, MG मार्केट वगैरे आहे. सो उद्या व्हिडिओ नक्की बघा, विसरू नका. स्टे कंटिन्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि मस्त असं आवरून फ्रेश होऊन मग मी खाली आले आणि नंतर आम्ही सगळ्यांनीच जेवण केलं. जेवण एक नंबर तुम्हाला सांगते, खरंच खूप भारी आहे जेवण. ही हॉटेलही खरंच खूप छान आहे. त्याचे डिटेल्स मला मिळाले तर खाली मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय.